नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आपण महापालिकांच्या या महाआखाड्यामध्ये आता जो सज्ज झालेला आहे, रणधुमाळी निवडणुकांची सुरू आहे. 29 महानगरपालिकांच्या राज्यभरातल्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्तानं आता आपण एका विशेष व्यक्तिमत्वाशी बोलतोय. शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, तुमचं स्वागत आहे. अर्थातच ही जी काही सगळी निवडणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता इतकं मोठं शहरीकरण झालेलं आहे, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी बोलायचं आहे. पण जिथे आपण बसलोय तिथे मी आता ही तिसऱ्या पिढीची मुलाखत घेतोय. तुमच्या आजोबांची घेतली, उद्धव ठाकरेंची घेतली, तुमची मुलाखत घेतोय. 3 पिढ्या या महाराष्ट्राने बघितल्या. ठाकरे नावाची चर्चा आहे कारण तुमचं आता कुटुंब पुन्हा एकत्र आले. राज ठाकरे सुद्धा तुमच्यासोबत आहेत, मनसे तुमच्यासोबत आहे. ही सगळी जी म्हणजे जे स्थित्यंतर झालं आहे महाराष्ट्राचं गेल्या काही काळामध्ये आणि खास करून मुंबईचं, या 3 पिढ्यांमधलं स्थित्यंतर म्हणजे तुमची पिढी कदाचित ठाकरे आडनाव असेल पण प्रत्येकाच्या घरात अशा पिढ्या बदलताना बघितलेल्या आहेत आपण. हा जो आत्ताचा जो निवडणुकीचा ज्याला आपण म्हणूया की ज्या पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे येत आहेत त्या मुद्द्यांवरती आपण येऊच. पण तुम्हाला असं वाटतं की जो मराठीचा मुद्दा घेऊन आता एक निवडणूक लढवायला तुम्ही सगळे ठाकरे एकत्र आलेले आहात, हा मुद्दा आता तेवढा जोरकसपणे मांडता येतोय आणि मुंबईमध्ये आत्ता हा मराठीचा जो मुद्दा आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि असेल तर काय? पहिलं तर माझं भाग्य की तुम्ही आता म्हणजे आजोबांचा उल्लेख केलात, वडिलांचा उल्लेख केलात, वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धवसाहेबांचा, आणि त्याच्यातच पुढे मी त्याच्यात तुम्ही मला समजता की त्या ह्याचं असायला पाहिजे आणि तेवढं इंटरव्ह्यू मला वाटतं हे माझं भाग्य मी समजतो आणि तेवढंच लोकांनी पण पण मला वाटतं हेच आहे महत्त्वाचं. म्हणजे आता जे आपण परत उल्लेख राजसाहेबांचा केलात किंवा अमितचा केलात, तिथे पण तसंच पाहतोय आपण की उद्धवसाहेब आणि राजसाहेब असतील किंवा मग अमित आणि मी असू, जे काही आत्ता भावना मला सगळीकडे दिसत आहे ही एकच आहे की तुम्ही एकत्र येणं गरजेचं होतं. आणि साधारणपणे आता आपण पाहतोय की भाजपच्या ह्या सरकारनंतर जे काही इथे मुंबई प्रेमियांवर, मराठी माणसावर जो अत्याचार वाढत चालला होता, साधी गोष्ट ना, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्या मराठी कुटुंबाला नॉनव्हेज आपण घरात खातो म्हणून घर न देणं किंवा एकदमच भलत्या सलत्या पद्धतीने तिथून हकलून लावणं, एखाद्या दुकानात अभी भाजप का राज है तुम हमारी भाषा में बोलो, ही दादागिरी कधीपासून यायला लागली? तर भाजपचं सरकार आत्ता बनल्यापासून यायला लागलं. आणि अर्थात मग जिथे जिथे अन्याय होतो त्याच्या विरोधात लढायला ठाकरे कुटुंब हे नेहमी समोर असतंच. अनेक वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या 2 पक्षाच्या माध्यमातून करत होतो. आता अर्थात 2 पक्ष एकत्र येऊन एकत्र युती म्हणून लढतोय. पवार साहेब सोबत आहेत आणि ही भावना खूप मोठी आहे. बरं, हे फक्त काही नुसतं मराठी या विषयावर नाही आहे. दुसरा अर्थात मुंबई जशी गिळली जाते आहे किंवा अदानीच्या घशात घातली जाते त्याच्या विरोधात आम्ही लढा देतच आलेलो आहोत. आता इथेच जिथे मातोश्री आहे बाजूला BKC आहे, पलीकडे धारावी आहे. धारावीचे 300 एकर गिळले तर आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन मुंबईचे 1600 एकर फुकटात गिळायचे आहेत. हा कुठचा न्याय आहे? म्हणजे तुम्हाला जर आमच्या शहरामध्ये आमच्या राज्यामध्ये येऊन धंदा करायचा असेल, करा ना धंदा, मोठे व्हा, जगातले सर्वात श्रीमंत व्हा, पण आमचे टॅक्स जे आहेत ते भरा, आमच्या जे शहराचे टॅक्स आहेत ते भरा, आमच्या इकडच्या स्थानिकांचा भूमिपुत्रांचा आदर करा. तर भूमिपुत्र म्हटल्यानंतर धारावीमध्ये अनेक भाषिक तिकडचे भूमिपुत्र आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक तिथे भूमिपुत्र आहेत. जी भाजपा धारावीमधल्या लोकांना रोहिंग्या आणि बांगलादेशी बोलते ते तर सोमनाथ जिल्ह्यातून आले, 4 पिढ्या त्यांच्या इथे राहतात, हिंदू आहेत, मराठी पण बोलतात, गुजराती पण बोलतात, पण हे रोहिंग्या झाले का, हे बांगलादेशी झाले का? तर मुळात आम्ही ह्या